गुड आफ्टरनून मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा सुमड्या। आज आमची नवीन भटकंती आम्ही खूप चांगल्या जागेवरती करणार आहोत। तर आज तुम्हाला दाखवतो ट्रॅकिंगची खरी मजा काय असते। चला। डोंगर दऱ्या चढण्यासाठी खूप हिम्मत लागते। कसं तरी चढलो बाबा एकदांचा। आता पडायला पण आलतो या ठिकाणी, पण कसं तरी सांभाळलं स्वतःला आणि गेलो पुढे। बघा तुम्ही। तर मित्रांनो, आम्ही ते आलो होतो वॉटरफॉल बघायला, पण काय वॉटरफॉल काय आम्हाला दिसला नाही। पण पाठीमागचा नजारा तुम्ही बघू शकता। एक नंबर नजारा आहे, निसर्गरम्य वातावरण आहे। हे आमचे मित्र, सगळे मित्र परिवार आमचा बघू शकता तुम्ही। यो भावड्या, यो मनीष शिंदे। पाठीमागं बघा फक्त तुम्ही, पाठीमागं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, मागं बघा फक्त तुम्ही। काय वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे एकदम एक नंबर। डोंगर दरी बघू शकता तुम्ही, चारी बाजूला तुम्ही बघू शकता कसा एरिया या। चला अजून आता आपण जाऊयात, थोडा ॲडव्हेंचर करूयात। भेटतो तुम्हाला त्या ठिकाणी। तर मित्रांनो, आम्ही इथं आलोय। नेचर बघा तुम्ही, एवढं भारी निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या इथं। पण आम्ही धबधबा बघायला आलतो, धबधबाच हरवला आमचा। ये आम्हाला भावड्या लवडू लवडा ब्लू कलर। ये हमारा छोटा हाथी। आमची एक्सपल्स ऑफरोड गाडी ती खाली लावली आम्ही, कारण की ड्रायव्हर थोडा नकली ड्रायव्हर आहे। आता आम्ही आरन पाय घेऊन आलोय। आरन पाय गेली आमची पुढं, ही सगळी चालत चालन पोरं आमची। का आता भावड्या पडला आमचा बिचारा। मनीष शिंदे, ऋतिक रातांबे, ओरिजिनल नाव आहे भाऊचा ऋतिक रातांबे। बघा तुम्ही फक्त नजारा बघत राहा, व्ह्यू बघत राहा, व्ह्यू निसर्गाचा व्ह्यू बघत राहा फक्त बस। पण ज्या गोष्टीसाठी आम्ही आलतो धबधबा बघायला, हिडन प्लेस धबधबा, तोच आम्हाला भेटला नाही। त्या माणसांमुळे आमचा धबधबा हरवला। एवढी भारी जागा आहे ही, पण धबधबा काय आम्हाला भेटला नाही। आता आमची एक्सप्रेस पण तुम्हाला दाखवतो, ऑफरोड गाडी ती खूप मागं आम्ही पार्क केले, ती पण दाखवतो। आता आहे का नाही तिकडे त्या पण नाही माहिती, तर तरी बघूयात आपण। आमचे आरम पाय अटकले, आता तिला काढण्यासाठी आता भावड्या जाईल, मन्या जाईल, तिला हातभार लावायला लागेल तेव्हा ती निघेल। वातावरण बघा तुम्ही फक्त, किती खतरनाक वातावरण आहे। असं वातावरण तुम्ही
मोसळ्याचे बघू शकता. चला मित्रांनो, चाललो आता दुसऱ्या प्लेसवर. अरे अरे काय करते ती पोरा, थांबा जाऊन बघू द्या. चला. इथं आम्हाला फ्रीची बाईक वॉशिंगसाठी मस्त जागा भेटली. आता गाडी धुण्यासाठी एकदम चांगली जागा भेटली आम्हाला. आमच्या भावड्या पण गाडी धुतोय. गाडी नाही होती तोंड भिजवायच्या चक्कर मध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे कल्याण मुरबाड रोडला. तर आम्ही चाललो आहे आता मिनी मरीन ड्राईव्हला. तुम्हाला दाखवतो. मिनी मरीन ड्राईव्ह उल्हासनगरमध्ये पण आहे. तर खूप चांगलाच प्लेस आहे, तिकडेच चाललो आहे आम्ही. चला. काय हा एक अजून एक हिडन प्लेस आहे शहाडचा, उल्हासनगरचा. आणि इकडची उल्हास नदी पण बघू शकता तुम्ही, किती जवळ आहे इथून. इथं लोक शांतता प्राप्त करण्यासाठी येतात. बघू शकता तुम्ही ही नदी. तर मित्रांनो, अशाच हिडन प्लेस बघण्यासाठी आम्ही फिरत राहतो. हा नजारा बघा तुम्ही, कुठल्या बीचपेक्षा कमी नाही आहे. बघू शकता हा प्लेस बघा, आणि समोर ही नदी बघा. खूप चांगला असा प्लेस आहे. लोक इथे शांतता शोधत येतात. खूप चांगला असा प्लेस आहे. पूर्ण हा एरिया बघा, हा नजारा बघा. हा बघा आमचा उल्हास नदीचा मरीन ड्राईव्ह. हा नजारा बघा, पूर्ण मरीन ड्राईव्ह सारखाच इथे बनवत लावलाय. म्हणजे मुंबईला जायची गरज नाही, आपला उल्हासनगरच बेस्ट आहे. हा एरिया बघा तुम्ही, पूर्ण बीच टाईप बनवत लावलाय. ही उल्हास नदी आमची. तुम्हाला वाटेल का हा समुद्र आहे, पण बघा हा प्लेस बघा, ही झाडं बघा, आणि वरतीच आमची थारवानी. तर मित्रांनो, हा व्लॉग इथेच संपतोय. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला, गुड बाय.